श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. यंदा 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा आलेला आहे. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. चैत्र महिन्याची सुरुवात ही याच दिवशी होत असते. मराठी नवीन वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिलाच सण म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. या दिवशी आपण गुढी उभारत असताना गुढीला आवर्जून एक वस्तू बांधायची आहे, ज्यामुळे आपल्या पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होतील. घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि लवकरच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. कडुनिंबाची पाने जी आहेत तर ती टाकायची आहेत. याला सुद्धा या दिवशी अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे चिमूटभर हळद, कडुनिंबाची पाने हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. त्या पाण्याने आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर गंगाजल असेल तर ते सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आणि यानंतर आपण गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. गुढी जी आहे तर ती लवकरात लवकर सकाळी आपल्याला उभारायची असते. तर आता बघा, गुढी जेव्हा आपण उभारतो तर त्यावेळेला इतर वस्तू बांधत असतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक पोटली जी आहे तर ती बनवायची आहे आणि ही सुद्धा गुढीला बांधायची आहे. आता यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत, तर आपल्याला एक लाल रंगाचं कापड लागणार आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर 7 चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी जी आहे तर ती 7 चिमटी असं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 4 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत, 4 गोमती चक्र घ्यायचे आहेत, 4 कमळगट्ट्याचे जे मणी आहेत तर ते घ्यायचे आहेत, 4 आपल्याला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड असाव्यात, फूल असलेल्या असाव्यात, तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. 4 वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक चांदीचा शिक्का घ्यायचा आहे. आता चांदीचा शिक्का घेणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे मग आपण काय करू शकतो, तर 1 रुपयाची 11 नाणी जरी घेतली तरी सुद्धा चालतील. आणि यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता ज्या आहेत तर त्या सुद्धा घ्यायच्या आहेत. अगदी 1 चमचाभर तांदूळ जरी घेतले किंवा आपण 7, 11, 21 तर अशा संख्येमध्ये जरी हे तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतील. तर हे सर्व जे साहित्य आहे तर ते आपल्याला त्या लाल कापडामध्ये बांधायचं आहे. आता हे सर्व साहित्य जे आहे तर ते नवीन असावे, म्हणजे काय, लवंग, वेलची ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या नवीन असाव्यात. आणि आपल्याकडे गोमती चक्र, कवड्या ह्या ज्या अगोदरच ऑलरेडी आपल्या घरामध्ये आहेत तर त्या जरी घेतल्या तरी चालतील आणि नवीन जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्याचा वापर करून पोटली तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये या सर्व साहित्यांची पुरचुंडी जी आहे तर ती बांधायची आहे. आणि आपण जेव्हा गुढी तयार करत असतो तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ही पोटली घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे, कुलदैवत आहे यांचं स्मरण करायचं आहे. आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे. 16 वेळेला आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आता एवढं जर आपल्याला म्हणणे शक्य नसेल तर किमान 1 वेळेला तरी महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. यानंतर 108 वेळेला माता लक्ष्मीचा आपल्याला जो मंत्र येतो तर तो मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती लक्ष्मी मातेचा फोटो असेल आपल्याकडे किंवा मूर्ती असेल तर त्या फोटोसमोर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर ह्या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला ह्या पोटलीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. लक्ष्मीकारक अशी ही पोटली आहे. माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्याचा वापर आपण यामध्ये करणार आहोत. त्यामुळे आपल्याला या पोटलीची पूजा करायची आहे. आणि यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती गुढीला बांधायची आहे. आता ह्या पोटलीचं पुन्हा काय करायचं आहे, तर आपण जेव्हा गुढी उतरवतो त्यानंतर ही पोटली अशीच आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. 1 वर्षभर आपल्याला ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि पुढच्या वर्षी आपण असाच हा उपाय जो आहे तर तो पुन्हा करायचा आहे. आणि यातलं जे कवडे आहेत, गोमती चक्र आहे, कमळगट्ट्याचं मणी आहेत, तर हे जे साहित्य आहे तर हेच आपण पुढच्या वर्षी वापरू शकतो. आणि लवंग, वेलची हे जे साहित्य आहे तर हे जे साहित्य आहे तर ते फक्त आपल्याला जुनं जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे आणि पुढच्या वर्षी नवीन वापरायचं आहे. तर अशा प्रकारे ही अत्यंत शुभ आणि अत्यंत लक्ष्मीकारक अशी पोटली जी आहे तर ती आपण या दिवशी नक्कीच गुढीला बांधू शकतो, ज्यामुळे आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील.